ख्यातं ज्ञानराज पर संसार वृक्षाचे निरूपण करताना भगवंताने अर्जुनाचा संवाद चालू आहे. आणि जो भ्रम, जी वासना, जो दुःख, जीवात्मा दुःख बघतो आणि दुःखाचं कारण अज्ञान असतं आणि अज्ञानामुळे मन बेभान असतं आणि मनामध्ये ज्या देहाची जाणीव असते ती जाणीव दुःखाला कारणीभूत असते. आणि ज्या ठिकाणी मनामध्ये आत्मबोध जातो आणि गीतेचा प्रवाह अंतःकरणामध्ये सुरू होतो तेव्हा परमात्मा प्रगटतो. त्याला श्रवणाची भक्ती म्हणतात, पांडुरंगाची प्राप्ती म्हणतात, स्वरूपाची स्थिती म्हणतात आणि आनंदाचं भान म्हणतात. जिथं आनंद तयार होतो, जिथं देहभान संपत आणि जिथं ईश्वराचं ऐक्य उत्पन्न होत, ते जीवन, ती बुद्धी, तो धन्य, त्याला ज्ञान म्हणतात. ज्ञानाची थोडी भाषा आपल्याला अवगत नाही, माहित नाही, कारण आपल्याला ज्ञान सांगणारे पण भेटलेच नाही. तुमचा भावडा भोळा स्वभाव दिसतोय मला. जीव हा व्याकुळ होऊन ईश्वराकडे येतो, सत्संगात, श्रवणात, कीर्तनात, भजनात जातो, त्याला हाक मारतो. पण त्यांना आपले हाक जेव्हा ऐकले तर त्या साधूच्या रूपानं तुमच्या सोबत येतो. भजनाच्या द्वारे त्याला प्रेमच कोण आवाज येतो ना, कळत नाही का? भजनामध्ये त्याला प्रेमच देतो ना, आपण त्याला प्रेमानं हाक मारतो ना. जेव्हा आपण सुरुवातीला भगवंतापाशी बसतो, अभंगाच्या रूपानं पूजाला सुरुवात करतो. कुणी वासुदेव, कुणी 15 वाद्या, कुणी अभंग, कुणी आता ह्याच्यामध्ये महादेवाच्या महादेवाचे स्तवन वगैरे म्हणतात. पण त्याला ते आवाज देणे, त्याची ओळख नाहीये. समजून घ्यायचे पॉइंट असं, श्रवणाच्या माध्यमातून व्यासपीठावरून बुद्धीला आकलन होते ईश्वराबद्दल, जे कधीच उकल नव्हती ज्ञानाची आणि भेट नव्हती त्या शिवाची, अनुभूती नव्हती सुखाची आणि भ्रांती होती जगताची. ती भ्रांती धुण्याचं काम माऊलीने केलं. अज्ञान संपवलं. ओवीच्या माध्यमातून माऊली तुमच्या सोबत आले. माऊली कधीच तुमच्यावर निंदन नाही, हे लक्ष करा. माऊली म्हणजे ज्ञान आहे, माऊली म्हणजे सुख आहे, माऊली म्हणजे जगतातलं एक खरं रूप आहे. तुमच्यावर कधी भिन्न आहेत? कधीच नाही. पण तुम्ही भिन्न झालात, हा अपराध आहे केला. अपराध क्षमा आता केला पाहिजे, आता केला पाहिजे. तस हा अपराध म्हणजे देहभाव आणि अपराधाला दंड म्हणजे जन्म आणि मृत्यू. समजते भाषा? अपराधाचा दंड म्हणजे त्या जीवात्म्याला जन्म आणि मृत्यू भोगावं लागतात. नाना येऊन भटकावं लागतं आणि उपाधीमध्ये राहून इंद्रियाचा संबंध करून ज्या नाही त्या नात्याला आपण जीव लावतो, व्यवहार करावा. तात्पुरतं प्रेम असतं, ते क्षणिक प्रेम आहे. संसारातलं अक्षय प्रेम आहे, परमार्थातलं त्याचा नाशच नाही, ते अक्षय. जे टिकतच नाही ते क्षय. क्षराने अक्षर पुरुष झाले ना आपलं. तर क्षर पुरुष, अक्षर पुरुष, द्वामिमो पुरुषो लोके. जगतात दोनच सत्तात, एक क्षर पुरुष, एक अक्षर पुरुष. एक निरुपाधिक रूप तुला मी सांगायचो. उपाधिक म्हणजे उपाधी आहे, दृश्य ही उपाधी आहे, गुण ही माया उपाधी आहे. पण उपाधीच्या आत निरुपाधिक आहे. हे जेव्हा बोधानं कळतं तेव्हा मन शांत होत. चैतन्य सांगायचे उपाधी म्हणजे गुप्त जे चैतन्याचा भगवंताचा साक्षात्कार म्हणजे ज्ञान आणि जगत दिसणं त्याचा साक्षात्कार होणं म्हणजे अज्ञान. मग दोन शब्दामध्ये हे जगताची स्थिती मांडली. एका अज्ञानाच्या अंशात हे जगत पसारा आला आणि एक अज्ञान गेले की पसारा गेला. हे सांगायचं आता माऊलींना. पुढे मी 10-15 मिनिटं आपण गप्पाच मारतो. येत आले की मी सगळ्यांशी बोलते का, द्यायचं नीट लक्षात ठेव.
भगवंताला जे द्यायचं, ज्या जीवाला द्यायचं, ज्याला मुक्त करायचं आणि त्याला आपल्यासोबत घ्यायचं, त्याला गीता म्हणायचं. आज यांची कोण जवळ कोण जीवन मुक्त होत. अलग आहे ना, परमार्थाचे रस्ते अलग आहे. शेंगा आणल्या पण फोड्याच्या कुणी, शेंगा आणल्या पण शेंगदाणे फोडून त्याला भाजून भाजीत टाकावं लागते तर भाजीला चव येते. नाही तर शेंगा टाका का भाजी. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे. आम्हाला टरफल काढता येत नाही, आम्ही शेंगात टाकतो भाजीत, टाकन खाम आहे आमची काय ना नाही. पण टरफल फोडणं काढणं म्हणजे अज्ञान आणि शेंगदाणा भाजणं म्हणजे अज्ञानाचं बीज भाजणं आणि त्याचं पीठ करणं म्हणजे वैराग्य आणि ती भाजीत मिसळणं म्हणजे चव, ज्ञानाची चव, आनंद कळायला पाहिजेच ना. संसार कळाला, देह कळाला, शब्द कळाला, शब्द बघितला, पण शब्दातला बोध शब्दात निसमन देहात वारे धंदा. शब्द फक्त नजरेसमोर शब्द आहे का शब्दातला भाव आहे फक्त शब्द. पण ते शब्दाचा जेव्हा अंतःकरण एक रस काढून घेत, शब्दातला भाव, शब्दातला बोध आणि शब्दातली शक्ती, शब्दाचं प्रबोधन आणि शब्दामध्ये असलेलं भगवंताची जी जाणीव शब्दाच्या द्वारे होती, शब्दातून होती, पण शब्द बाजूला जातो. समजून घ्या जरा. शब्दाविद्या कार्य आहे आणि शब्दाचा बोध हा भगवंताला प्राप्तीला कारण आहे. हे कार्य आहे आणि हे कारण आहे. शब्दाचा उच्चार केला की जेव्हा बोधाचा ध्वनी हृदयामध्ये प्रगटतो आणि तो ध्वनीमध्ये परम जीवात्मा थांबतो तर देहातून लांब जातो, नाही का जात? मग ज्ञानाची शक्तीच अशी आहे, ती शक्ती अज्ञानाला मारून टाकते, देहभावाला जाळून टाकते आणि जगताच्या भ्रमाला भस्म करते. त्याचं नाव ब्रह्मज्ञान. आणि तुमच्याकडे भाषा नसती ऐकायला, सांगा असते का? कोण सांगायला तुम्हाला? हे एक बरोबर प्रमाण दिलं की तुम्हाला ऐकलं, तुम्हाला वाटतं बरं झालं, भजन झालं. पण अज्ञानाचं भाजन कुठं झालं? भजनानंतर अज्ञानाचं भाजन आहे, त्याला वाजन आहे. मग ते कळतं का काही? बरं हे कळत नाही, हे बी कळत नाही. आयुष्याचे श्वास परमार्थात जावे, विश्वास साधूवर असावा आणि ओवीवर प्रेम असावं, अध्यात्मावर मन असावं आणि ब्रह्मज्ञान बुद्धीत नांदावं. त्याला जीवन जगणं म्हणावं. मेलेलं बरं की पेटर खाऊ खाऊ जगायचं. चुकलं का माझं? ज्या आयुष्यामध्ये भगवंताची प्राप्ती नाही, ज्या आयुष्यामध्ये भगवंताचं प्रेम नाही, ज्या श्वासामध्ये त्याचं अनुसंधान नाही आणि ज्या बुद्धीमध्ये त्याचं भान नाही, त्याचं जगणं खरं नाही. शब्दाला बघणं पुढे जवळ ठेवा सरोजा. भक्ती म्हणतो आणि व्यक्ती म्हणतो, त्याची प्राप्ती म्हणतो, प्रतीती म्हणतो, अनुभूती म्हणतो, स्वानुभूतीत राहतो, तो जीवन मुक्त होतो. का एकच जमते का? नाही बेटा. टप्प्याटप्प्याने बुद्धी जेव्हा भगवंताकडे जाऊ लागते तर कर्मातून उपासना होती, उपासनेतून बुद्धी शुद्ध होती आणि शुद्ध बुद्धीला त्याची जाणीव येते आणि जाणीवेनंतर बुद्धी ब्रह्मरूप होती. त्यात अवघड काय? पण मांडायचं जमत नाही. तुम्हाला असं ऐकू वाटत नाही आणि कोणी सांगत नाही. भूत कोण सांगते? भूत नाही सांगत कोणी. अभिमान म्हणून नाही, वस्तुस्थिती आहे. भाबड्या जीवाला मुक्ती देणं. मी कालच म्हणलं सरोजा, किती भाबडे लोक, किती सुंदर ऐकले. नवीन आहेत, बसले शांत, वळवळ नाही, आवाज नाही, टुकटुक नाही, काहीच नाही, शांत बसल्या बायका का? कारण त्यांना ते आवडलं आणि कळायलं.
न बोलता येऊ द्या, पण ते मनाला ठसलं. बरोबर आहे ना? मग मनाला ठसणं म्हणजे बोध आहे, आणि मन रडणं म्हणजे पाप आहे. मनात भेद म्हणजे भ्रम आहे, आणि मन भगवंतात राहणं म्हणजे ज्ञान आहे. साधे शब्द का अवघड आहे का? सांगा सांगा, हे अवघड आहे का? दगडाला पण कळतं का नाही? मग असंच आत्मचिंतन मी मनाचा सरोजाकडे यायचं पुन्हा पुन्हा. आपले श्वास तुमच्यासाठी खर्च करायचे, आणि ही तपस्या पूर्ण करायची, आणि मग देहाला सोडून भगवंतापाशी जायचं. समजराव बक्कळ दिवस आहे आम्ही, म्हणजे चौकट तुमच्याकडे कशी आणि मुती आहे, हे करा आणि ते करा. दुसरं काय सांगते? ते करा आणि या आमच्या संग. का दुसरायला कशी फोडणी लागत ती, खरं बोलले की. तिकटाची ठसका येतो लई बायकांना. आम्ही काय करा मग? म्हणजे नाका तिकट झालं तर तिकटापासून लांब जा. त्यांच्या नाका तिकटाचा धुळा चालला ना या लोकांना. ज्याच्या जाईना ते आलेच. क्षण ठसका नाही येऊ द्यायचा, तसं कसं होईल? बरोबर आहे की नाही? म्हणून हे जे कलियुगा जे असं झाले ना सुरू, हे बाजार जीव बेजार, हातात बी नाही काही, पदरात बी नाही. हातात नाही काही, पदरात नाही काही, जीवाची लाईफ बेजार बाई. लय आवड आहे हो खरं बोलायला. जाऊ दे तो विषय, सगळ्यांना माहितीये, आणि त्याला तर कळते पांढरा की कोण खरे आणि कोण खोट आहे. हो, एकदम सत्य. कोण सत्य बोलतं, कोण वेदाला काढतं, कोण आज्ञाला धुत, आणि कोण जगताकडे मागायला जात. त्याला कळत नाही? कळत रेड आहे का? कधी आंधळ आहे? त्याला चट दिसत, चट सगळं दिसत त्याला. कारण अंतर्यामी आहे, सर्वज्ञ आहे, सगळ्या जगतातल्या कणाकणाचं ज्ञान आहे. त्याचं नाव सर्वज्ञ. आणि जीव अल्पज्ञ. त्या देहाचं फक्त देहापुरतं कळतं ते जीव आहे, जगत कळतं ते शिव आहे, आणि जगताचा बाध होतो ते परब्रह्म आहे. जगताचा बाध करून, वृत्तीचा निराश करून, बोधाचा उत्कर्ष होऊन, ओवीचं ज्ञान घेऊन बुद्धी परब्रह्म बनते, आणि जगताला चालून त्या विश्वनाथापाशी थांबते, सत्य रूपाला पावते, आणि सत्याची होती ती परब्रह्म स्थिती. त्याला म्हणतात अद्वैताची स्थिती, त्याला म्हणतात पांडुरंगाची प्राप्ती, त्याला म्हणतात आत्मरामाची बुद्धीची एकत्वाची स्थिती. तुम्हाला समजून सांगावं लागेल ना. जेव्हा बुद्धीचा आणि देहाचा ऐक्य असतं तर दुःखाचा भाग असतो तिथं. डबल रेंज इथे दुःख होतं, पण नामाच्या नंतर तो आहे त्याची स्थिती आत्मस्थिती. नामरूपात आलेलं हे तो बी नामरूपात आला, आणि जगत बी नामरूपात आलं, आणि जीव बी नामरूपात आला. नामरूप आहेच आहे, आणि अधिष्ठान त्याच आहे, संबंध दोघाचा आहे, बात जगताचा आहे, बोध वेदाचा आहे, आणि बुद्धी ईश्वराची आहे, प्राप्ती पांडुरंगाची, आणि स्थिती सुखाची आहे. ही संपत्ती वेदाची आहे, हे कर्ण ज्ञानाचं आहे, हे मिळणं पुण्याचं आहे, आणि हे सांगणं परमात्म्याचं आहे. आम्ही नाही. पण जेव्हा ती श्रवणात आली, बोधात आली, तेव्हा तिचं दुःख संपलं. ती बुद्धी भगवंताकडे जाते. आधी सुरुवातीला नाम घेते, नामाच्या नंतर उपासनेत येते, त्याच्यानंतर त्याची आत्मस्थितीला प्राप्त होते. नाम आणि रूप हे मायेचं आहे, अधिष्ठान त्याचं आहे, बात जगताचा आहे, बोध ईश्वराचा आहे, ही स्थिती सुखाची आहे, ही संपत्ती वेदाची आहे, हे कळणं पुण्याचं आहे, आणि हे सांगणं स्वयमेव परमात्म्याच आहे. स्वतः परमात्माच कोणी सांगू शकतो, बाकी कोणी सांगू शकतो. साष्टांग दंडवत माऊली. तुम्हाला एकदम विपरीत असतात, कधीच ऐकले नसतात, कधीच नाही. न कोणत्या कीर्तनात, न कोणत्या भागवतात,
ना कोणत्या भजनात ना कोणत्या पोथीत. सांगा ही पोटी कोणत्या पोथीत आहे, सांगू रे प्रेरणा कोणत्या पोथीत. ही अनुभूती सुरुवात होती त्या ईश्वराची, प्रतिती त्या भगवंताची आणि बाद त्या देहाचा. हे जातो बुद्धीतून. बाद म्हणजे बुद्धीतून तो देवभाव संपणं, जगत भाव मावळणं, दृश्य दिसून नसणं आणि अस्तित्व प्रगटणं. आत्माराम अस्तित्व म्हणतात. हा बेटा, म्हणून शब्द ह्यांना भेटायला येतं. ह्यांना रोज भेटत ना, उद्यापासून वाचूनच काढते 8 दिवस. आणि त्या ठिकाणी ब्रह्माचं नातं देहाचं संपत आणि वृत्तीमध्ये कृष्ण परमात्म्याची अनुभूती तयार होती. हे बोध काही साधा नाहीये. एका अभंग लावला शब्द तिकडं महाराज तिकडं, तसलं नसतं इथं. तिथं साक्षात भेट ईश्वराची, तिथं साक्षात निवृत्ती अज्ञानाची आणि तिथं ऐक्य पांडुरंगाचं, तिथं संपत जन्म मृत्यूचं नातं. आम्ही काय येडे वाटलं का असं कोणी इतकं लांब जायला? कुठं तुम्ही भेटले इथं हे कार्य करायचं होतं, इथं आलो. मोतीराम महाराज आमच्या फळ्याचे ते नामधारी, त्यांचं नाव एक मिनिट सांगते. जायचे चूल मांडायचे, आता काय करून खायचे, दिलं तर घ्यायचं तर खायचे, पण गावात जाऊन सांगायचे कीर्तनाला या, कीर्तनाला या. घातलं होते का जाग्यावर नामधारक, आमचे गुरुजी ज्ञानधारक. हे कळवतं ना कोण कुणासाठी अवतार आहे. आता माझ्यासोबत आहेत पैठणला आमचे दादा अंकुश दादा पानखेडेकर, त्यांची 3 मधली मीटिंग मध्ये त्यांच्याकडे साधक राहतात येऊन. म्हणजे तुम्हाला जाणं होतं, मला वेळ नसतो, ते ये म्हणतात. त्याच्यात नामाचा पकडायचं तर मी जास्त जात नाही. मला परवा म्हणजे नामात या म्हणलं, बरं दादा. पुन्हा म्हणले मी तुम्हाला माझा अधिकार नाही ताई. म्हणलं काय झालं गुरुजी? मला बोलायचं. म्हणलं बोला दादा. तर म्हणले तुम्ही नामात राहा. म्हणलं नाम कधी सोडलं? नामातून ज्ञानाकडे आली म्हणलं दादा. आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही, आमची तुम्हाला बोलण्याची पण हे नाहीये, अधिकार नाहीये, तरी पण बोलतो. श्रावण महिन्यात शिवाचं नाम घ्या. आम्ही म्हणतो तुम्ही शिवरूप व्हा. माझ्यापेक्षा मोठे वय आहे ना, तपस्वी. त्यांचे डोळे उघडत नाहीत सांगताना बोलताना व्यासपीठावर. असंच करते ते, डोळाच उघडत आहे त्यांचा. अधिकार येत ते पुरुष. ठीक आहे दादा, घेते नामात राहते, पण नामाच्या माध्यमातून ज्ञानाला जायचं हे तुम्ही विसरू नका. मनातल्या मनात म्हणलं ते लक्षात बोल. मोठ्या महात्म्याला बोलत जाऊ कुणीच, कारण शब्द पुन्हा वापस येत नसतो. शब्द हाती रे वानातला गेला गेला. म्हणून आपण कधी कधी घाई घाई करतो. जरा माझ्याकडून पोहोचली गोळ घोटाळा, पण जास्त नाही. इथं चुकत नाही माझं, कधी चुकणार पण नाही. देह पडेपर्यंत चुकणार, प्रॉमिस आहे आमचं. व्यवहार होती गडबड आणि व्यवहार खोटा, त्याचा मला त्रास संबंध नाही. गडबड हो का खरबड हो का बडबड हो, ते खोटे, त्याचे देणे घेणे नाही. व्यवहार होतो जातो, त्याला आम्ही पाहतो. व्यवहाराला कुठे घेतो, व्यवहार फेकून देतो. ही अवस्था असावी. व्यवहार तर बुद्धीला काढावं आणि आत्मरंगात रंगावं. वृत्तीला व्यवहारात सोडावं, सोडून द्यायची वृत्ती. पण अभेद मजबूत ठेवावा. मग व्यवहार जरी केला तर ती अभेदतेने सोडत नाही, व्यवहार बाधा करीत नाही. संपलं ज्ञान. व्यवहार बाधा करीत नाही, अभेद संपत नाही, देहभाव उत्पन्न होत नाही, अज्ञान उरत नाही आणि ब्रह्मस्थिती सरत नाही. तो ब्रह्मानुभूतीत असतो. व्यवहार झाला तरी. काय सुंदर शब्द रचना, बाप रे बाप. आणि अनुभूतीची मांडणी आहे आणि हे कळणं महत्वाचं आहे. आणि हे कळत नाही, सगळं कळतं. कुणी बोललेलं कळतं, जगत कळतं, सुख दुःख कळते, पैसा अडका कळतो. आणि लेकरं वाळ हे तर लय अवघड आहे, ते तर लय कळतात की माझे बघत की नाही. कसं आलतं पाणी काढलं आमच्याकडे सर्व द्या, तुझ्याकडे जायचंय आता ते पाणी काढायचंय.
कळालं बेटा? एका बाई उत्तम बुद्धी वापर नीट करा, अधिकार सुंदर आहे, जीवन चांगलं जगा आणि आयुष्य छान आहे, ब्रह्मज्ञान या तो काहीच करू नाही, करायचं नाही. कळालं का? भगवंताने अर्जुनाचा संवाद आहे आणि जीवाला तिथं सार्थक काय, जीवाचं सार्थक. संसारामध्ये सून आली, पोरग झालं, ते म्हणते बाई झालं सुना लग्न केलं, सार्थक झालं म्हणजे पोराचं, आता खुशाल संसार करू द्या, आता काय देणं नाही. असं नाही वाक्य हे. झालं बाई, पोराला लग्न झालं, नोकरी लागली, घर आले, लेकर बाळ झाले, हा बरं आता झालं, संसार झाला का परमार झाला बाई, काय झालं? बरं झालं झालं, ठीक आहे. सांगा तुम्ही, मी कुठले आणि तुम्ही कुठले? ओवीच्या बोधातून जेव्हा मन सावध होत आणि ओवीच्या बोधात येत, गीतेचं धन घेत, मुक्तीच्या घरात जात, हृदय जीवन मुक्त होत. तुमच्यासोबत मी भोगायले आणि काय पुरतात गिडी जाऊन. मला भगवंत सतत त्या बोधात ठेवायला आणि या लोकात पाठवायला. अजून काय मला काय पाहिजे? अजून सोनं कमवलं असतं, बिल्डिंग कमवल्या असत्यात, तरी तो पडले असतं, मी पुढे गेले असते. माझं हे सोन आहे नाही का? हे लेकर, हे भक्त मला भेटणं, आत्मज्ञान वाटणं, सत्संग करणं, वेदाचा निरूपण वाणून येणं आणि जीवाला आत्मधन देणं, हे माझ्या हृदयाचं वैभव आहे. आणि हे लुटायले आणि वाटायले आणि तुम्हाला भेटायले. हे तुम्हाला एक आनंद झाला सांगितला माझ्या आयुष्याचा, की भगवंत मला कसं जगवायला आहे, तुमच्याकडे कसं आणायला आहे, ब्रह्मज्ञान कसं मुखातून बाहेर काढायला आहे. तो मी नाही, हे जगाला कळावं लागतं म्हणून बोलायला. मला कळालं आधीच, मग तुमच्यासाठी बोलावं लागतं. समजून घ्या महाभारत काही जे असेल ते मधला है ना. चला बोला, मला आधीच कळालं तेव्हा. पण आम्ही अर्ध काय अगदी भगवंतानं काय निरूपण केलं आणि आज मला निघायचंय. आपण येतो आणि परमात्मा हृदयात प्रगटतो. तो वेदामुळं, गीतेमुळं, ज्ञानामुळं, ओवीमुळं. आपण कुठं आहे? आपल्या स्वरूपामध्ये देहात राहत नाही बुद्धी. आता ज्या ज्ञानाच्या माध्यमातून बुद्धी या जडातून बाहेर येते, कापलेल्या तव्याची भाकर अद्दल होती. बघा तुम्ही, भाकर भाजली तर तवा आणि भाकर आला, तुम्हाला दिसतं काटवरी आला, मग ती होती भाजली. तसे तव्याला तिनं सोडलं, तसं ब्रह्मज्ञानाच्या बोधानं अंतःकरणानं देहाला सोडलं आणि ते अंतःकरण ज्ञानात बुडालं. त्याला पांडुरंगाचं नातं भेटलं. अंतःकरण त्या ईश्वरामध्ये विगरून गेला. मनबुद्धी चित्त अहंकार, त्याला अंतःकरण म्हणतात. अहंकार म्हणजे मी देह आणि माझं घर, माझे लेकर, हे पसारा काही क्षणाचा आहे. कसं तर ते हे देह, हे घर, ही संतती, ही संपत्ती, हे विषय, हा भोग, ही वासना, हे क्षणिक आहे. पण ज्ञान अपरंपार आहे, सतत आहे, निरंतर आहे. म्हणजे मोक्षामध्ये जी प्राप्ती भगवंताची आहे, ते सतत आपण त्या भगवंतात राहतो. जगताचा प्रलय जरी झाला आणि देह जरी खाली पडला आणि बुद्धीचा परमात्म्याचा संगम नाही थांबत, नाही अलग होत बुद्धी. भगवंतातून बुद्धी अलग होत नाही, त्याचं नाव वेदांताचा मोक्ष, ब्राह्मी स्थिती. हे सांगणं, हे ऐकणं भाग्याच्या लोकांना मिळतं. सगळ्यांना कसं मिळेल बरं? हिऱ्याचे दागिने श्रीमंतालाच. आता आम्ही श्रीमंत येतो वैदिक. मला वाटायचं आमचे महाराज त्याच्या गावात जायचे, केकर जवळा, तिथं 200 एकरची मालक, तिथं 100 एकरच्या खाली कुणीच नाही. बरेच लोक 200, 150, 250, 200 पाण्याच्या खाली सगळ्या गावात शेतात पाणीच पाणी, पाणीच पाणी. अंगूरची मुळे, रामसाची मुळे, काय काय लई फळ. आणि मी महाराज जायचो तिथं हुरडा खायला, फळ खायला. ते न्यायचे आम्हाला.
मला घरी बोलायचे, चला मॅम, बरं चला ताई, बरं विचारलं का? मी मला विचारलं आधी थोडे जन्माचे एकदाच विचारलं का? मला काय विचारायचं? मला ना नसतेच कधी घरातून, कधीच नाही. परमार्थाला प्रतिबंधन नाही, कधीच नाही. उडाखाला जा का पंढरपूरला जा का केकजवळला जा की महाराजाच्या घरात जाऊन बस. 9ला 10ला घरी यायचे महाराजाच्या घरातून. ते नाही आणायचे, चल सगळं उठायचे. कुठे गेली? 2च घर महाराजाकडे असेल ती. किती वाजले? 10. चला आल्या, चला म्हणायचे म्हणजे गुढे, चला उठा, बरं 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 आले. मग हे सगळं हातात होतं तर भिऊ कशाला कोणाला? आधी भीती नव्हती, आता आहेत तुमची माकडांची. चला विपरीत जे जे काही जाणीजत ते प्रतिक्षणी निमत होनिया. ते प्रतिक्षणी निमत होनिया. खूप सुंदर ओळ आहे. तुम्ही जर एक मन लावून ऐकली आणि ते ओळी तुमच्या हृदयात थांबली तर तुम्हाला भगवान तर तुमच्यापाशी आला. तुमच्या भाषेत बोलायला बरं का ग्रामीण भागात, कारण उच्च भागातल्या बायका उद्या पुन्हा पुढच्या मध्ये नव्हत्या बायचं काही कळत नाही. पण ते तसं आता ऐका, एक शब्दाकडे जो वापर जाणण्याचे विपरीत. विपरीत म्हणजे वेगळंच. आपण एक बोलूया का मैत्रिणीला, आपण म्हणून तू छान आहे, ते दुसरंच लावून गेली पाहिजे. अगं तुझ्या बोलली ती काय काय बोलली, आपण काय बोललो नसतो, पण ती काय लावून ती, अगं ती आलती बघ तुला काय काय बोलली, ती म्हणजे अम्मा हे पुढे घडलं, मी तर काय बोललं नाही है ना. मग न सत्याला खोटं करणं म्हणजे जे नाही ते भासणं, त्याला म्हणायचं विपरीत. काय म्हणायचं? विपरीत. मग काय जाणलं? विपरीत जाणलं. देह जाणला बुद्धीनं, देह जगत जाणलं, नाते जाणले, जडाला जाणलं म्हणजे विपरीत. जडाचा बात केला यथार्थ खरं. दिसणं दृश्य हे खोट आहे आणि दृश्य परमात्मा हा मोठा आहे. परमात्मा हा आत्मा आहे आणि त्याच्यावर हा दिसणारा अनात्मा आहे. तो दिसून नसतो आणि तो सतत असतो. तो माझा पांडुरंग असतो. तो नसला तरी निराकार आहे आणि दिसला तरी साकार आहे. तो आत माझ्या सोबत आहे, त्याचा माझा संबंध आहे, त्याचं माझं ऐक्य आहे, त्याचं सुख मी भोगते, देभा मी फेकते, त्याच्या आनंदात मी जगते, त्याला मी सतत बघते. तो ज्ञानी भाग. रामकृष्ण. तुमच्या पायाची पांडुरंगाची वादीचं फल आहे. साकार दिसतो आणि बुद्धीने जातो भगवंताकडचा. निराकार जीव बनतो. एक एक शब्दामध्ये खान आहे. कुठं माती कळते कोण काय सांगायला, आणि ते छान सांगते. तिकडे बस, इकडे येऊ नको आमच्यापाशी. जिथं छान नाही तिथं छान. अरे वाणीतून नुसता पाऊस आहे वेदाचा, निराश आहे अज्ञानाचा, चमत्कार आहे ईश्वराचा, ऐक्य त्या भगवंताचं आणि सुख आत्म्याचं. किती सुंदर आहे वेद आमची गीता ज्ञानेश्वरी. पण कळाल्यावर का बोटानं बघितल्यावर, बोट शब्दावर आणि डोळे वाचनेवर, आणि किती करते मग कर काय त्याच्यामध्ये काय भेटलं तुम्हाला? आम्ही तर म्हणलं ना, सांगा बरं 18व्या अध्यायाचा पहिला श्लोक. ती म्हणते मला श्लोकही श्लोक नाही. यावं आपण जर एवढे कितीचे श्लोक वाचतो, पारायण करतो, तर त्या एका श्लोकाचा थटकून सांगता यावा आम्हाला. या छाया फोनला सांगतो मला आमचा आम्ही थैमा विपरीत. जे जे काही जाणी जात, जे जे काही जाणलं प्रत्येच्या संबंधाने, जगत, देह, नातं, पैसा, सुख दुःख जाणतोच की आपण. सगळं विपरीत म्हणजे खोटं आहे. जे प्रतीक्षणी निमते होऊन या, जे प्रतीक्षणी निमते होऊन या. जे जगतातलं जाणणं आहे, वृत्तीच्या संबंधानं कळणं आहे, ते क्षणाक्षरात उत्पन्न होतं, नाश पावतं, ते जाणणं करत नाही. पण जे जाणताना उत्पन्न होत नाही, ज्याचा नाश होत नाही, ते अविनाशी पदाला जाणता जाणता बुद्धी अविनाशी बनती. ते यथार्थ जाणणं आणि जगताला जाणणं विपरीत जाणणं.
बाई बेजार. मग हे असावं ते बायका हे आवडत नाही ते आवडत. त्याच्यामध्ये काय वाटतं ना मग आम्ही बसलो आम्ही वाचलो पप्पा एवढं आवडंबर आता काहीच नाही. पुण्य आम्हाला चाटायचं नाही तुला चाटायचं बस चाटायचं पुण्य होतं ना ते करू करू. तुम्ही पुण्याला पैसे दिले दुसरं काय लागतं त्या बाईला फक्त पुण्य. काय आवडंबर योग यागमिती एनी नवी सिद्धी वायाची उपाधी. आता कळालं तर सांगितलं. वाया म्हणजे व्यर्थ येते. मला जाणण्याशिवाय बाकी केलं सगळं व्यर्थ पड 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 पड. तेव्हा जाणशील तू माझा होशील. तेव्हा पाहशील लोक लोकांतर जाशील. माझ्याकडे थांबशील भक्तीनं मधुरूप होशील ज्ञानानं. माझं सुख घेशील बोधानं आणि माझ्याशी ऐक्य पावशील वेदानं. सांगा बरं कोणती डिक्शनरी आणली. डिक्शनरी गुरुची. हा शब्दाचा पाऊस आहे. हा चमत्कार आहे गुरूंचा. अति हरिकृपा म्हणते त्याला. हे तुमच्यासाठी निघतो. बाप कमी तो पोरा ढोरायला त्या ढोर तुमच्याकडं घरात पोर येतात ढोर घरात पोर आणि मा पप्पाला नाही ओळखले ते पोर ढोर कसं असेल वाईट त्यांना जगत आणलं. त्यांना कष्ट सोसले. त्यांना हातावर आईनं सांभाळलं. तिला दुखवायचं नसतं फक्त. काय नका देऊ दुखवू नका. त्याच्या समोर विपरीत वागू नका. खराब वागणं म्हणजे विपरीत. करून ते करणं आणि घेऊन येते घेणं. घेऊन येते गेलं कळत नाही. कळत का नाही. ती त्रास होत असून त्या आईच्या अंतःकरणाला पण जी धार्मिक तिला त्रास होत ते म्हणते असंच असतं. त्या ठिकाणी वैराग्य जायचे तर शेवटी निरामय व्हावं. भक्तीमध्ये नाचावं आणि आत्मसुख भोगावं. वैराग्याचं धन लुटावं आणि विवेकाला प्राप्त करावं. साधूच्या संगतीत जगावं आणि स्वतःला बघावं. साधूच्या संगतीत जगावं स्वतःला बघावं. आपलं सुख आपण भोगावं. दुसऱ्याकडे हात पसरावं. मला सुख दे माय. तिच्यापाशी नाही ती काय देईल तुला. तीच उपाशी आणि मला जीव घाल. ती म्हणते 4 रोज उपाशी मला कडकड. ही तिच्या घरी जेवायला गेली. अग माय 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 तू काही थाळी म्हणून पायी संताची चला कोणी भ्रांतीचे राग अगा असं होते अगा काढून भ्रांतीचे डाग. तुझ्या बुद्धीमध्ये भ्रांतीचे डाग बसलेत ना. जन्म जन्मांतराचे डाग आणलेस तू घेऊन आलीस. देहाचा डाग पहिला मी देह जगताचा ज्ञानावृत विषयाचा डाग. हे डाग अहो थोडा डाग घरात दिसत तुम्हाला पडतं का. कपड्यावर घरात आणि कोणी बोललेला शब्दाचा डाग. माझी बाई कशी करते टगमग तिचा अवतार बघा म्हणा जमतं का. मग अज्ञानाचा डाग सगळ्याला जमतो. त्याच मला वाईट वाटतं. कोणतं बोलते बायका काढायला तुम्ही. मी पण बाईचे नाही. हे डाग काम कुठं बाईला. ते घर मध्ये पीओपी करा. घराला पीओपी पाहिजे. खालचे स्टाईल तोंडलं पाहिजे. आणि वाट्यामध्ये काय पाहिजे घराला ट्रॉल्या पाहिजे. आणि हिची ट्रॉली बिघडली तू बिघडला हिचा ना. तुला सगळं पाहिजे ना. मग भगवंत मला पण तुझ्याकडे सगळं पाहिजे. भक्ती नाम ज्ञान किती का तुम्हाला याचे काय देत नाही. घेती सगळं आणि देती शब्द. पप्पा आवडत नाही. अगा काढून भ्रांतीचे डांग उभरी सृष्टीचे अंग. हे सृष्टी जेव्हा दिसती का उत्पन्न प्रगटती. ओळी म्हणजे तुमच्या समोर साकारती प्रगटती.
भ्रांतीमुळे उभवी सृष्टीचे अंग हे जगत उभं राहील तुमच्या समोर हे ब्रह्मामुळं आज्ञेच्या डागामुळं त्याच सृष्टीमध्ये तोच आहे आणि सृष्टी पण तोच आहे अजातवा तोच सृष्टी बनला जगत नाहीच त्रिकालिक जगताच्या अत्यंत अभावाचा निश्चय करणारा अंतःकरण हे भगवंता सदा स्थित असतो आणि जगताच्या प्रत्ययात नसतं भगवंताच्या अनुभवात असतो कालत ते जगत नाही असा अनुभव असतो अजातवाद जगत दिसत पण खोटे विवर्तवाद जगत दिसून त्याला सत्ता नाही त्याला अनुभवाद आणि जगतात मी आहे सृष्टीवाद आणि जगत दिसून जगत सगळा तोच आहे नजर आली त्या ज्ञानाची सगळा पदार्थ सत्ता नाही सगळा सत्ता त्याची पदार्थ दिसताना नाही दिसण्याच्या आधी नाही दिसण्याच्या नंतर नाही पदार्थाला सत्ता नाही केवळ ज्ञानच आहे पदार्थ नाहीच आहे दृष्टी सृष्टीवाद हे असो बहु जग जयानाम हे असो बहु जग हे असो बहु जग जयानाम हे जग नाम दिले ना एकच बहु झालं त्याला नामरूप आलं त्याच्यामध्ये मी असतो हे ज्याला कळतं त्याचा त्याच्या राग गेला तो जीवात्मा माझ्यात आला दोघांचं ऐक्य झालं आणि परमात्म्याची अनुभूती आली बुद्धी ब्रह्मरसात गेली जगताची प्रतीती गेली जगदीश प्रगट झाला भ्रांतीचा डाग गेला परमात्मा प्रगट झाला आणि बुद्धीमध्ये ब्रह्मभाव सतत विराजमान केला तो जीवन मग त्या जगतामध्ये जगताला मुक्तीकडे न्यायला आम्ही नारळाची शेंडी पण मधलं पाणी तुमच्यासाठी असत आम्ही शेंडी वरची शेंडी काढून टाका आम्हाला पण मधलं पाणी प्या त्याला यांची ताकद असते नारळाचं पाणी म्हणजे त्याला यांचं पाणी एक नारळ एक सर आहे तसं हे तुम्हाला बोध आहे नारळाच्या मधला खूप सुंदर सिद्धांत कळवूये हे असं बहु जगत या नाम हे बहु झालो मी नाना आकारात गेलो ना नाम आणि रूपानं दाटलेलं हे परिच्छिन्न म्हणजे जगत आहे बहु झालो मी एक होतो बहु झालो तया नाम जगत भगवंत बोलायला तुम्ही नाही ना आम्ही नाही हे समजून घेणं हे श्रवण हे जीवनाचं सार्थक आहे ज्ञानेश्वरीची भुई आहे काय माहित होतं काय कळण तुम्हाला राजा सांगणार दाताच नाही तर तुमची काय चूक आहे पण मी जाऊन तुम्हाला काय बोलत नाही फक्त बोट फिरणाऱ्या बायकाला ढाळून काढते झोडपून मारते पण ते सुधरत नाही बोट फिर बोट वाकडे व्हायत पण ती बाई वाकडे बाई नीट नाही कोणता श्लोक किल्ला येत नाही आणि आम्ही सोडत नाही त्याला अशा अडगुड लोकांना तू ती बी कर आणि हे बी कर तू एक एक श्लोक एका दिवशी कम समजून घेत नाही तू अर्धांड कम वागती तुला 18 देवाचा वाटते तर एक श्लोक कळून घ्या आवडत नाही थोडं पाप आहे तुझा एक श्लोक लावून घे 18 त्याचा सार कळल आणि 18 देवासून तुला काही कळत नाही तर जशाला तशी तुला कसं सांगा मग काय अभिमान असतो काय घमंड असते आम्हाला माहित नाही पण श्लोकाचा भावार्थ ओवीचा सार ज्या बुद्धीमध्ये निचोड करता येतो तर ती बुद्धी ब्रह्म झाले स्वरात नाही आम्ही सांगतो पुन्हा पुन्हा तेच आमचं कर्तव्यच ते शब्दाला पाहू नका आणि वेगातून बाहेर येऊ नका देहाला माझं म्हणू नका आणि विकारात जगू नका वृत्तीवर येऊ नका जगताला सत्य म्हणू नका स्वरूपाला सोडू नका भ्रांती थांबवू नका विकारात जाऊ नका विषयाला बघू नका आणि भगवंताचा जाणल्याशिवाय थांबू नका का 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 काका कळालं का का काय शब्द असतात काय कोठे आहेत व्यासपीठ आमच्या गुरुजींच आहे परभणीकर रंगनाथ महाराज कोट्या म्हणल्यावर नाही असेल किती छान आहे सांगा भगवंत बोलून आकार धारण करून हे बोध दिला आपल्या सणावर गेले ते भगवंत पण हसायले नाही का अर्जुन आले तरी बघून बरोबर आहे ना जे मी कार्य करून गेलो
ते कार्य पुन्हा उद्भूत झालं. 10,000 वर्षाखालची गीता आता घराघरात चालली. माझा कृष्ण परमात्मा वेदोंद झाला. होतच खरंच माय, नक्की नक्की नक्की. पूर्वीचं भांडवल बाहेर आलं. घरातला हंडा पडला होता पंजानं, खापर पंजानं, पण तू न खाल्ला. खापर पंजा हसला. अंडा पुरला होता आणि कमवून गेलता पुढी पंजा, आणि त्या पत्रुणानं खाल्लं तरी पंजा हसला. माझी परंपरा आहे, माझं कुळ आहे, माझे दीपक आहे माझी, नाही का? नाही आनंद होतो की माझ्याच दीपकानं खाल्लं ते, है ना? तसं भगवंत म्हणतात माझ्या भक्ताला द्यायचं होतं ते भक्ताकडे चाललंय. जे मी केलं होतं ते बुद्धीत आलंय. जे कळायचं होतं ते जीवाला कळायले. जे जळायचं होतं ते अज्ञान जळायले. आणि जे जीव मला मिळायचे होते ते मला ज्ञानाने मिळायले. कृष्ण डोलायला, वेद घालायला, गीता बोलायली. वासुदेव हरी जे राविले प्रकृती विषय, ही जास्त प्रकृती ना, तर त्या वृत्ताच्या साह्याने जगत दाखवलं. ते कसं आहे बघ. जे क्षेत्रद्वारा 36 भागी केले, जे क्षेत्रद्वारा 36 भागी केले. क्षेत्र प्रकृती, क्षेत्रज्ञ पुरुष मी. मग हे क्षेत्र 36 रूपाने विभागणी केली. पंचमहाभूत, पंचप्राण, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय झाले 20. त्याचे विषय, त्यांचे देवता, पंचविषयाचे पंचदेवता, पंच विषय, पंच इंद्रिय, पंच देवता, हे सगळे मुंकी झाले 36. आणि हे सगळं काय झाले? प्रकृती. त्याला आधार कोण? पुरुष. आणि दोघांना मिळून जगात बाप्पा द्वारा 36 भागी केले. मुख लागते ना माहिती, हवी गुरु मानलंच नाही. ही प्रकृती न ह्याच्यामध्ये 36 तत्व येत. त्याला एकत्र केलं, ते नामरूपामध्ये आलं आणि भिन्न भिन्न त्याच्यामध्ये भिन्न भिन्न आकार धारण केले. ते प्रकृतीचे येत. त्याच्यामध्ये आधार पुरुष आहे, हे नाना जे रूप आहे ती प्रकृती आहे. त्याच्यामध्ये अरूप आहे, मी आहे, क्षेत्रज्ञ आहे, आणि प्रकृती क्षेत्र आहे. हे ज्याला कळतं ते माझ्यात आहे, जे कळत नाही ते यमापाशी. आणि आता मी किती सांगू तुला? आता थांबतो मी, पुढे जातो. आता क्षेत्रज्ञाबद्दल बोलतो. प्रकृती सांगून झालं. आता गहू दळले, आता चपाती करायची, भांडे घासले, स्वयंपाक भांडे घासले, जेवण. आता ऐका, एक मिनिट सांगू किती अगातीची जी प्रस्तुती. आता जे प्रस्तुत सांगितलं मागे सांगितलं, आता सांगत नाही. साकार रूपक येथे निरूपिले. आता त्या प्रकृतीचं वर्णन ह्या संसार वक्षाच्या साह्यानं निरूपण करायला. माग सांगितलेल्या प्रकृतीचं 7व्या अध्यायात 13व्या अध्यायात निरूपण, तुला तेच निरूपण 15व्या अध्यायामध्ये वृक्ष संसार वक्षाच्या साह्यानं तुला निरूपण मी करायलो. इतकं कळाल्यावरती उभी जरा जरा कळाली. इथं जरा बी नाही, जिरे बी नाही. काय त्या बघण्याकडं वाचण्यात काय? जाणून वाचणं महत्वाचे आहे. मोठं फिरवून, डोळे फिरवून नाही. मी तर हमेशा म्हणतात सोडून दिल्यात बायका म्हणत मांडळी बोलायली छाया. मला म्हणतात लोक तू नीट नाही म्हणून बोलायले का कशामुळे बोलायले? आता भाकर करपोरी म्हणल्या कसे खाऊ का करपोरी खाऊ? माय भाकर करपोरी जाऊन दे कर. आता नाही करपोरी म्हणू नका. अगो माय तसेच का बघा करपोट ढेकर ऐकू नाही अवघड. कारण मी पहिले म्हणायचे तोंड खाली तोंड वरी. एकदा खाली बघायचं, एकदा वरी बघायचं. योगेची साकार कल्पनिया पुण्या व्यापूर झाली असे धनुसार चैतन्याचे. असे सिद्धांत पुन्हा मांडू आपण. थांबतो, त्याला गडबडच आहे.
पंढरीकदहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरुनाथ महाराज की जय सब साधु संतन की जय बजरंगबली की जय जय गुरुनाथ सद्गुरुनाथ मी अपराध या पदरात सद्गुरुनाथ